स्वामींच्या प्रकट होण्यामागे 2 कथा आहेत ज्या आपल्याला माहिती असतील. एक धरणी दुभंगून 8 वर्षांची बालक मूर्ती प्रकट झाली आणि दुसरी म्हणजे तपस्या करत असताना शरीराभोवती वारुळ तयार झाले आणि लाकूड तोड्याच्या एका चुकीच्या घावाने वारुळातून स्वामी बाहेर आले. आता या दोन्ही कथांपैकी जन्मकथा कोणती म्हणावी असा प्रश्न अनेक स्वामी भक्तांच्या मनात कधी ना कधी सहज येऊन जातो. मात्र अक्कलकोट संस्थानाकडून साजरा केला जाणारा स्वामींचा प्रकट दिन हा या कथेनुसार साजरा केला जातो. मग यामागे कोणते तथ्य आहे? हीच खरी जन्मकथा असेल तर ही कथा का प्रचलित आहे? खरंच स्वामींचे वय 729 वर्ष होते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पुराव्यानिशी मिळणार आहेत. त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा अशी विनंती. बघा, पृथ्वी तलावर मानव देहात संचार करत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे भूत भविष्य वर्तमान आपल्याला जर जाणून घ्यायचे असेल तर ते त्याच्या जन्मकुंडलीमार्फत आपल्याला जाणून घेता येते. स्वामींनी स्वतःची कुंडली करून घेतली होती. त्यामुळेच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे वय अगदी स्पष्टपणे सांगू शकतो. त्याचे झाले असे की अक्कलकोट येथे श्री नानाजी बापूजी रेखी यांचा मुक्काम होता. तेव्हाच श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःची कुंडली करण्याविषयी त्यांना आज्ञा केली. लगेच तिथल्या तिथे श्री नानाजी रेखी यांनी कुंडली तयार करून ती स्वामींचरणी ठेवली. त्यावेळी स्वामींनी ती कुंडली आपल्या शिष्यांकरवी जवळच्या माळावर ठेवायला सांगितली. त्यावेळी भजनाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यावर जेव्हा कुंडली आणण्यास सांगितले त्याप्रमाणे कुंडली आणायला सेवेकरी जेव्हा जातात तेव्हा बघतात तर काय, कुंडलीवर गंधाक्षता व तुळशीपत्र होती. स्वामींनी श्री नाना रेखी यांना उजवा हात पुढे करायला सांगितला आणि त्यावर आपला हात मारला तेव्हा तत्क्षणी त्यांच्या हातावर विष्णुपद आत्मलिंग आले. त्यांना प्रसाद म्हणून दिलेले हे आत्मलिंग त्यांच्या हातावर कायम स्वरूपी होते. या जन्मपत्रिकेवरून आपल्याला समजते की स्वामींचा जन्म बहुधान्य नाम संवत्सरे 1071 चैत्र शुद्ध द्वितीया अश्विनी नक्षत्र 2 चरण प्रीतियोग गुरुवार जन्म 2 घटिका दिवसा धरणी दुभंगून 8 वर्षांची बालक मूर्ती प्रकटली. स्थळ हस्तिनापूरपासून 12 कोस दूर छेलीखेडे गाव आद्यनाडी देवगण यजुर्वेदी काश्यप गोत्र टोपण नाव नृसिंह भान जन्मनाव चैतन्य स्वामी मेष राशी राशी स्वामी मंगळ. ही जन्मपत्रिका स्वतः स्वामींनी बनवून घेतली होती आणि बनल्यानंतर ती बरोबर आहे याची सहमतीही दिली. त्यामुळेच अक्कलकोटमधील स्वामींचा प्रकट दिन हा या कथेप्रमाणेच साजरा होतो आणि यावरूनच शके 1071 आणि समाधी शके 1800 हा कालखंड 729 वर्षांचा होतो. पण आम्हाला अभ्यासातून हे देखील दिसून आले की स्वतः अक्कलकोटात असताना कलकत्त्याहून एका गोऱ्या बॅरिस्टरला स्वामींनी सर्वांपुढे सांगितले होते की प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो. एवढेच नव्हे तर एकदा गाणगापूरचे पुजारी स्वामींचे दर्शन घेऊन परत गाणगापुरी परतले आणि पाहतात तर काय श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मूर्तीच्या जागी स्वामी समर्थ महाराज बसले होते. गाणगापुरी असलेल्या अनेक दत्तभक्तांना स्वामींकडे दर्शनास जाण्यास सांगणारे अनेक दृष्टांत देखील आपल्याला आढळतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्यातला मोठा संबंध आपल्याला स्वामींच्या चरित्रामध्ये आढळतो. म्हणूनच म्हणतात ना, ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ कधी शोधू नये. संपूर्ण ब्रह्मांडाला एका गोटीच्या स्वरूपात चिमटीत धरून ठेवणाऱ्या आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला खरंच खूप अगाध आहेत. अशा छोट्या छोट्या व्हिडिओमार्फत मिळणाऱ्या माहिती आपल्या संपर्कातील इतरांपर्यंतही पोचवा ना, जेणेकरून तेही मला भेटतील पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.